नमस्कार. मी धर्मेंद्र सातो, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचा राज्याध्यक्ष आहे. आज जे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, जी पुरंदर तालुक्यामधील जे जिल्हा परिषदेचे चार गट आहेत आणि 8 गण आहेत, या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली की या निवडणुकीमध्ये प्रथमच प्रहार संघटना उतरत आहे. कारण गेली 20 वर्षापासून प्रहार संघटनेचं सामाजिक कार्य चालू होतं. दिव्यांग बांधव या तालुक्यामध्ये जवळजवळ 18,000च्या जास्त दिव्यांग बांधवांची लोकसंख्या आहे आणि त्यांच्या घरातले 4 लोक धरली तरी तो आकडा 40-50 हजाराच्या याच्यात जातो. आणि पुरंदर तालुक्यामध्ये तुम्हाला असं एकही गाव किंवा असा एक गावातील दिव्यांग आढळणार नाहीये की ज्याचं काम त्याला शासनाच्या जे संजय गांधी पेन्शन योजना असो किंवा जिल्हा परिषदचा निर्वाह भत्ता असो, घरकुल योजना असो आणि इतर योजनेचा लाभ, हे सर्व लाभ प्रहार संघटनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष काम केलेले आहे या तालुक्यातील दिव्यांग बांधवांचं आणि इतर प्रश्न सुद्धा आमच्या संघटनेने वारंवार आवाज उठून न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज आम्ही त्याच सर्वत्र निवडणुकीचं वातावरण असताना प्रहार संघटनाबद्दल राज्यात आमच्या राज्याचे जे संघटनेचे नेते आहेत, राष्ट्रीय बच्ची भाऊ कडू यांना मानणारा एक मोठाशा हातावर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तसंच तो पुरंदर तालुक्यामध्ये आहे. प्रहार संघटनेबद्दल एक आदराने पाहिलं जातं बच्ची कडू यांच्याबद्दल, कारण ही संघटना अत्यंत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न, वंचित समाजातील जे वंचित घटक आहे, दिव्यांग घटक आहे, सर्व घटकांसाठी ते लढत आहेत. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आता पुरंदर तालुक्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आमचे उमेदवार या इथं निवडणुकीमध्ये उतरवत आहे. आणि ज्या समाजामध्ये आता जे इतर पक्षांचे चढाओढ चालू आहे तिकीट मिळवण्यासाठी, मग ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भाजप असो, त्यांच्यात आणि ह्या त्यांच्या चढाओढीमध्ये जे योग्य उमेदवार जे काम करणारे, समाजात मान्यता असणारे त्यांना उमेदवार असतील आणि त्यांनी जर आमच्या प्रहार पक्षाकडे योग्य फॉर्म मागितला तर निश्चितच पक्ष त्यांचा विचार करणार आहे आणि एक चांगल्या लोकांना आम्ही संधी देऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.